नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे राज्यात यवतमाळ, वाशिम व सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर व सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून 30 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती शेतकरी बाधित शेतकरी आहे, किती निधी मंजूर झालेला आहे, कशा पद्धतीने आपल्याला भेटणार आहे. संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये भेटेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता राज्यात यवतमाळ, वाशिम व सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर व सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून महसूल व वन विभागाकडून दिनांक 30 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. प्रस्तावना दिलेली आहे. अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निवसते अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपामध्ये एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. ओके. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 मध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर अ, विहित करण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2014 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्र उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची धोरणा निश्चित केलेली आहे. दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत निविष्ट अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय 27/3/2023 प्रमाणे देय राहील असा निर्णय दिनांक 30/5/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर दिलेले आहेत त्यानुसारच दिनांक 27/3/2023 च्या रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यामुळे विभागीय आयुक्त यांनी निधी मागणीचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 5 ते 7 येथील सप्टेंबर 2025 या कालावधी अतिवृष्टी व पूर, सततचा पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये की 22 सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात यवतमाळ, वाशिम, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर, सततचा पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार 85,24,13,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबतच्या जोडलेल्या पत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदींमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन अथवा वित्त विभागाने दिनांक 28/10/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या प्राधिकरणाच्या सुविधा अंतर्गत निधी उपलब्धतेबाबतचा संबंधितांनी कार्यवाही करावी. ओके. संदर्भ दिन अनुक्रमांक 1 येथील नमूद 24/1/2023 मध्ये सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्याची निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामध्ये सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यातील काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांची संगणकीय प्रणालीवरून भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांच्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता करण्यात आलेल्या मदतींचा निधीमध्ये या प्रवर्गाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एका वेळी त्याचप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येते असल्याची खात्री करावी. ओके. आता कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्त होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे निकषांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी शर्तींचा पूर्तता होत असल्याची खात्री सर्व
संबंधितांनी करावी. ओके. लाभार्थ्यांना मदत वाटपीचा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यांच्या अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळती करू नये. याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे. ओके. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी व आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयांच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. वरील प्रयोजनासाठी संदर्भ क्रमांक 2 येथील 27/3/2023 शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या निकषांनुसार व दरानुसार 2 हेक्टर मर्यादेतील शेती पिकांचे नुकसान खर्च दिलेला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या निवारणासाठी पूर, चक्रीवादळे, अनुग्रह सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या मानकानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य अनुदान वेतन स्तर लेखाशीर्ष सोबतच्या विवरणपत्रामध्ये आर्थिक वर्ष 2025-26 मधून भागवण्यात यावा. ओके. आता या बाबतीत देयक अधिधान व लेखा कार्यालय मुंबई यांना सादर करण्यात येणाऱ्या शासन निर्णयामध्ये दिनांक 16/10/2007 मध्ये लेखा अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून, वित्तीय सल्लागार व सहसचिव यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. ओके. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2025 चे सोबतचे विवरणपत्र 0 ते 2 हेक्टर मर्यादेमध्ये आपल्याला भेटणार आहे. अनुदान वगैरे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. एवढंच आपल्याला बाकी आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे अनुक्रमांक, विभाग, जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित हेक्टर संख्या व निधी दिलेला आहे. अमरावती विभाग असणार आहे. याच्यामध्ये यवतमाळसाठी सप्टेंबर 2025 मध्ये 28/10/2025 चा निधी 33,487 शेतकरी असणारे बाधित आणि इथे हेक्टर जे असणार आहे बाधित 38,993.48 आणि लक्ष निधीमध्ये आहे ते 3,314.46 लक्ष निधी. ओके. वाशिम मध्ये जर बघायला गेलं अमरावती विभागामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये 19/10/2025 चा प्रस्ताव असणार आहे. 38,734 बाधित शेतकरी आहे आणि 42,156.56 इतका हेक्टर बाधित आहे आणि 3,640.44 लक्ष निधी मंजूर आहे. आता अमरावतीसाठी जर बोलायला गेलं तर इथं 72,221 बाधित शेतकरी आहे. 81,181.4 हेक्टर बाधित आहे आणि 6,954.90 लक्ष निधी मंजूर आहे. ओके. आता पुणे विभागाचा सोलापूर असणार आहे. जिल्हा याच्यामध्ये सप्टेंबर 2025 चा इथं प्रस्ताव आहे. 27/10/2025 चा इथं प्रस्ताव दिनांक आहे. आता बाधित शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे 14,798. ओके. त्याच्यानंतर 14,907.15 हेक्टर बाधित आहे. 1,569.23 लक्ष निधी मंजूर आहे. आता एकूण जर बोलायला गेलं याच्यामध्ये दिलेलं आहे 87,019 शेतकऱ्यांची संख्या असणारी बाधित आणि 96,088.19 बाधित हेक्टर आहे. 8,524.13 लक्ष निधी मंजूर आहे. म्हणजे इथं दिलेलं आहे 85,24,13,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ओके. तर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर 0 ते 2 हेक्टर मर्यादेमध्ये आपल्याला निधी भेटणार आहे. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि काही डाऊट असेल तर मला इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, नाही तर इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, त्याच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तुमच्यासाठी अशाच नवीन योजना घेऊन तो शेती योजना आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या पण योजना असतात त्या योजनांची व्हिडिओ बनवतो. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब फॉर्च्युनिटी व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतात. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.